जागेला ती नको जा, येत नाही जा बोलून मारू का जा तिकडं जा मार जा जरा एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलचं नाव जर तुम्ही सांगून आला तर 1% तुम्हाला राईड फ्री. काय म्हणणं आहे, अशी क्वालिटी तुम्हाला कुठेच नाही, चॅलेंज करून सांगितलं त्यांनी. आख्या माशाला अशी क्वालिटी नसणार. या यात्रेची क्रेज एवढी आहे की पहिले 2 दिवसाच्या आधीच व्यवहार झालेला आहे आणि आता गुलाल पडणार आहे आणि जेव्हा गुलाल पडतो तेव्हा बैलाची विक्री झालेली आहे. असं महत्त्वाचं सांगेल की तुम्ही कॅश कॅरी करा, कारण की या ठिकाणी नेटवर्कच्या बाजारात तुम्ही बघाल तर पशु वैद्यकीय जे अधिकारी आहेत, खूप सारे अधिकारी आपल्याला या ठिकाणी जे आजार गुरांमध्ये येतात त्यांचे जे उपचार वगैरे करण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी आलेली आहे. तुम्हाला शेतकऱ्यांची मने सारी मग तुम्हीच म्हणाल की पशुसंवर्धन विभागाची माणसं म्हणजे लय भारी आहे ना, लय भारी. थँक्यू साहेब. आता विकायचे तर तुम्ही किती आधी काम चालू करता? आम्ही 1-2 महिना अगोदरच चालू करते, सपोर्ट करते हैं सब है. तो अभी आप इधर 15 दिन के लिए रहेंगे? 15-20 दिन के लिए हम अभी यही रहेंगे. 3 तारीख को जत्रा चालू होने वाला है और 13 को खत्म होने वाला है. उसके बाद और 8 तर जेवढे पालने आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्याच्या राईड्स आपल्याला करायला जेवढी मजा येते तेवढीच सेफ्टीची देखील महत्त्वाची असते आणि आपण या सेफ्टीची प्रिकॉशन हे लोक कशा प्रकारे घेतात हे आपण त्यांना थोडक्यात विचारूया. 7 hours ही आपल्याला जवळपास मी बॅनर बघतोय 67 वर्ष झालं त्यांची ही परंपरा आहे आणि जर तुम्ही मशाच्या यात्रेला येताय तर इथली मिठाई खूप फेमस आहे. मसा यात्रा ही 150 वर्ष झाली आहे. ओके. 150-200 वर्षाची परंपरा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर पहिले तर आता काल 31 डिसेंबर होतं, म्हणजे 2025ला आपण बाय बाय केलेलं आहे आणि आता आपण पदार्पण करतोय ते 2026 मध्ये. तर सर्वप्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर आज आपण जाणार आहोत म्हसा आणि 3 तारखेपासून जी पौष पौर्णिमा आहे तेव्हापासून म्हशाची महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी यात्रेला सुरुवात होणार आहे. आपल्या गावावरून म्हणजे पाषाणे जे गाव आहे तिथून म्हसा जवळपास 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण मोडतोय कर्जत एरियामध्ये. जर तुम्ही कर्जत, नेरळ, वांगणी या भागातून तुम्हाला जर म्हशाला यायचं आहे तर तुम्हाला कलमला यायचे. कलमवरून जो कर्जत मुरबाड हायवे तिथून जवळपास 10 ते 15 किलोमीटर अंतरावर म्हसा आहे, तिथून तुम्ही म्हशाला येऊन पोहोचू शकता. बदलापूरमधून येत आहे तर बोराडपाडा बारविड्या मार्गे जो रस्ता आहे त्या ठिकाणी येऊन येत आहे, तिथून पण देखील 20 ते 22 किलोमीटर अंतरावर म्हसा आहे. जर तुम्ही ठाणे, कल्याण किंवा शहापूर एरियामध्ये राहताय तर तुम्हाला मेन मुरबाडला येऊन पोहोचायचे. मुरबाडवरून म्हसा 10 किलोमीटर अंतरावर. अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता. लोकल ट्रॅव्हलिंगची फॅसिलिटी खूप सारे अवेलेबल आहेत. इथे बसेस आहेत जाण्यासाठी, इको गाड्या आहेत, टॅक्सी आहेत, ऑटो रिक्षा सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही म्हशाला येऊन पोहोचू शकता. आणि इथील जे गाव आहेत, जे खेडेपाडे आहेत त्यांना खूप उत्सुकता असते आणि या जे गाववाल्यांची जी उत्सुकता आहे ती त्यांनी कशा प्रकारे म्हशाची तयारी केली आहे, म्हशाच्या यात्रेसाठी ते कशा प्रकारे सज्ज झालेले आहेत ते आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. आपण आपली बाईक घेऊन आलेलो आहे तर आपला हा थोडा मोटो ब्लॉग पण असणार आहे आणि त्याचबरोबर आपण आता म्हशाला जाऊन म्हशाची पूर्वतयारी बघणार आहोत. तर चला जाऊया आणि बघूया म्हशाची कशी तयारी झालेली आहे. आत्ता आपण आलो आहोत जिथे बैल बाजार भरला जातो. ही जी शेतं आहेत किंवा जो म्हशापासून थोडं पुढे चालत आल्यानंतर हा जे मालरान आहे किंवा शेतं आहेत तिथे बैलांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार चालतात. तर तुम्ही बघू शकता. दादा तुम्ही कुठून आलेत? सरळगाववरून आलेत आणि त्यांनी लवकरच आलेत, 3-4 दिवस आधी आलेत. आणि म्हशाला जर तुम्हाला बैल खरेदी करायचे आहेत तर तुम्ही जेवढे लवकर याल ना तेवढे तुम्हाला चांगल्या प्रतीचे बैल तुम्हाला मिळतील. आता इथे तुम्ही बघू शकता वासरं आहेत मस्त एकदम तयार अशी, आणि हे शर्तींचे ग्राउंड फ्युचरमध्ये नक्कीच गाजवतील अशी वासरं दिसून येत. आयुष्य गेला आपल्या मला आपलं चॅनल आपल्या मशामधली नवीन खरेदी योबान चल आपल्याला जाऊ दे. हे बोल चल. दाताला कसं आहे? दाताला 14, त्याची 1 लाख, याची 80,000. अरे ते जाऊ दे. 4 आहे ना, ठीक आहे. बोल द्यायचा असेल तर बोल, बांधून द्यावा यावर नाही पैसे रोख घे. कारण बोल कुठं घ्यायचा तुम्ही बोला ना, मी काय बोलणार आहे आता. ते 35 शेवट. हा शेवट तुझी आयुष्य गेला आपल्या मला खर्च नाही का नाही काय आवश्यक. धरायला लागायचा बघ, बांध इथं रोख सोख पैसे घे मोकळा.
मी पाडगाव. पाडगाववरून आले. पाडगावचे पाडगावचे प्रसिद्ध व्यापारी प्रसिद्ध व्यापारी. तर नाव रवी मार्के. रवी मार्के म्हणून आहेत पाडगाववरून. ते बैलांच्या खरेदीसाठी आलेले आहेत आलेले आणि आहेत. तुम्ही विक्रीसाठी आलेले आहेत. हो तर हे बैल आहेत त्यांचे. तर काय किंमत आहे दादा यांची? याची सांगायला 80,000 रुपये किंमत आहे. ओके. आणि याची? त्याची ₹1,00,000. तर बघा ह्या बैलाची 80,000 आहे आणि याची ₹1,00,000 म्हणजे सांगायची किंमत आहे. सांगायची किंमत म्हणजे याच्यामध्ये अजून बार्गेनिंग केली तर ते बैल तुम्हाला कमी किमतीत भेटेल. तर मशाला येत आहे तर पहिल्या 2 दिवसात लवकर या, कारण की चांगल्या प्रतीचे बैल हे निघून जातात. राख्या मशामध्ये बघा मालकाचं काय म्हणणं आहे, अशी क्वालिटी तुम्हाला कुठेच नाही. चॅलेंज करून सांगितलं त्यांनी. राख्या मशाला अशी क्वालिटी नसणार. आणि एकदम गरम बैल आहे तो, शर्तीचा ग्राउंड गाजवेल. तर आहे, तुम्हाला यायचे तर पटापट या आणि बैल बुक करून टाका. बघा बघा काय करतो? आलेले आहेत कुठून? अकोला म्हणजे भंडारदरा, रंधा वॉटरफॉल वगैरे आहे ना, त्या एरियातून आलेत. म्हणजे बघू शकता तुम्ही एवढ्या लांबून ते या ठिकाणी बैलांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आलेत. तर बाबा किती बैल आणले तुम्ही? आम्ही एवढी आमची दावणी. या बापरे, बघू शकता म्हणजे जवळपास 10-12 बैल आणलेले आहेत त्यांनी. आणि काय किमती, रेंज काय म्हणजे यांची किंमत? एकाची आम्ही 30-35 आणि जोडाची 60-70 हजार रुपये. अच्छा, म्हणजे जर जोडी घ्यायची असेल, कारण की हे सगळे घरची बैल आहेत, त्यांच्या जर जोडी वगैरे घ्यायची असेल तर 60-70 मध्ये तुम्हाला जोडी भेटेल. किंवा सिंगल बैल जर घ्यायचे आहे तर 30-35 हजारापर्यंत हे बैल तुम्हाला भेटेल. आणि बघू शकता एकदम घरचे असे बैल आहेत, गरीब बैल आहेत. तुम्हाला जर कामासाठी वापरायचे आहेत किंवा बैलगाडा शर्यतीसाठी पाहिजे त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बैल वापरू शकता. तर बाबा खरंच चांगल्या प्रतीचे बैल आहेत तुमची आणि नक्कीच तुमचे सगळे बैल विकले जातील आणि ते पण चांगल्या किमतीला. अशी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. चालेल. थँक्यू, धन्यवाद. या ठिकाणी आता म्हसा चालू व्हायला 2-3 दिवस बाकी आहेत. पण या यात्रेची क्रेज एवढी आहे की पहिले 2 दिवसाच्या आधीच व्यवहार झालेला आहे आणि आता गुलाल पडणार आहे. आणि जेव्हा गुलाल पडतो तेव्हा बैलाची विक्री झालेली आहे असं समजलं जातं. तर आता दादा आपले भुवनवरून आले आहेत, त्यांना जवळपास 20-25 हजाराच्या आसपास हा बैल आणि चांगल्या प्रतीचा असा वासरू असा बैल भेटलेला आहे. तर दादा म्हणजे किती सांगितले होते तुम्हाला? 45 सांगायला तरी 45,000 सांगितले. अच्छा. तर बघा म्हणजे 45 किंमत सांगितली होती आणि 20-25च्या रेंजमध्ये त्यांना हा बैल भेटलेला आहे. तर म्हणजे तुम्ही जेवढी बार्गेनिंग कराल तेवढे तुम्हाला किमतीमध्ये हा बैल भेटू शकतो. तर आता इकडे बघा गुलाल टाकलाय दादांनी. तर बैलाची खरेदी विक्री झालेली आहे. तर असा आहे मशा यात्रेची क्रेज, कारण की महाराष्ट्रभरातून या ठिकाणी बैल खरेदी विक्रीसाठी येत असतात. तर मुख्य जत्रा ही पौष पौर्णिमा म्हणजे 3 तारखेपासून चालू होते. तर अशा प्रकारे आताच खरेदी विक्री झालेली आहे आणि आपण 3 तारखेला सुद्धा येणार आहोत. तेव्हा तर अजून चांगल्या प्रतीचे बैल आपल्याला पाहायला मिळतील. जेवढ्या तुम्ही लवकर याल तेवढ्या चांगल्या प्रतीचा बैल आणि तुम्हाला कमी किमतीमध्ये भेटून जाईल. तर चला जाऊया आणि अजून किती बैल आलेले आहेत या ठिकाणी बघूया आणि कशी यात्रेची सुरुवात आहे ते बघणार आहोत आपण. नको जाय ऐका तुम्ही घ्यायचा का तुम्ही? 100 वरती तुम्ही मारू का मग मारू का जा तिकडं लावतो काय जा मार जा जरा मोचोबा बघा इकडे आपली पाषाणची गँग आलेली आहे आणि बैलांच्या खरेदी विक्रीचे जे व्यवहार केले त्यांचे मेन हे सूत्रधार आहेत. तर आता काय घेतात की देत आहेत ते आपल्याला नंतर समजेल. काका तुम्ही कधीपासून हे करताय? 15 वर्ष झाली कमीत कमी. 15 वर्ष झाली. वर्षापासून करतोय. तर तुमचा इथला एक्सपिरियन्स कसा आहे? इथली लोक वगैरे व्यवस्थित लोक वगैरे काही नाही. तर आता महागाई जास्त वाढते तर त्याप्रमाणे महागाई वाढतीये तसं गिराईक कमी होत चाललंय आता. अच्छा. पहिल्यासारखी यात्रा नाही राहिली. जे पहिले जे कसं होतं 100 रुपयाची वस्तू आज 300 रुपयाला झाली. त्याच्यामुळे गिराईक पण त्यावेळेला विचार करून हे करते. आणि म्हणजे शेतकरी पण कमी होत चालले. शेतकरी पण कमी होत चालले, बैल पण थोडीशी कमी झाली. आता कुठेतरी शर्यत चालू आहे म्हणून बैल आहे. शर्यतीसाठी लागणार हा त्याच्यामुळे तरी बैल आहे, नाही तर पूर्णपणे संपलेलं जे विषय. शेतीच्या कामासाठी तर आधुनिक झाली, ट्रॅक्टर वगैरे झाले सगळे. त्यामुळे बरोबर. तर फक्त जे आता हौशी शेतकरी आहेत ते राहिले आहेत. तुम्ही कुठे राहता? भीमाशंकर. अच्छा, भीमाशंकर वरून या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे दरवर्षी येतात का? दरवर्षी. अच्छा. तर
मंडळी आपण तुम्हाला मी सांगितलंच की म्हस्सा बोलला तर शेतकऱ्यांचा बाजार आणि या ठिकाणी शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची उलाढाल मोठ्या प्रमाणात केली जाते. तर दादा आपल्या इकडे बाबा आहेत आणि बाबा तुमचं गाव कोणतं? डोंगरवाडी डोंगरवाडी दसईच्या इथे. दसायची इथे. तर दसई इथे जवळच मागे आहे, मोठं मार्केट आहे दसई. तिथले बाबा आहेत आणि त्यांनी डोंगरवाडीचे आहेत. तर त्यांनी ह्या टोपल्या सुप किंवा आता मी अजून दाखवतो त्यांच्याकडे काय काय परडी वगैरे भरपूर वस्तू आहेत. तर कधीपासून बनवता तुम्ही? म्हणजे आता 4-5 वर्ष झाली बनवतो. म्हणजे 4-5 वर्षांचा तुमचा धंदा आहे. हो. आणि जर आता या मशाला आता विकायचे तर तुम्ही किती आधी काम चालू करता? आम्ही 1-2 महिना अगोदरच चालू करतो काम. 2-3 महिने आधी ते टोपल्या बनवायला चालू करतात. म्हणजे तुम्ही बघू शकता की ही जी मशाची यात्रा आहे ते इथले जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी एक उपजीविकेचे साधन सुद्धा आहे. आणि या ठिकाणी म्हणजे त्यांनी शेतीसाठी लागणाऱ्या किंवा आपल्या घरगुती कामासाठी लागणाऱ्या टोपल्या वगैरे त्यांचा स्वतःचा धंदा आहे. आणि त्या ठिकाणी ते स्वतः मेहनत करतात आणि ह्या टोपल्या या ठिकाणी आता आपण ह्या ज्या एरियात आहोत या ठिकाणी प्रामुख्याने शेतीसाठी लागणारे जे साहित्य आहेत आणि याच्याच मागे बैल बाजार आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्ही कामाची क्वालिटी बघाल ना तर जसं काय एखाद्या फॅक्टरीमध्ये बनवल्यात एखाद्या मशिनीमध्ये बनवलेल्या टोपल्या तुम्हाला वाटतील. आता इकडे तुम्ही घरं वगैरे बनवलेले आहेत त्यांनी. हो, दाखवा ना. एक सेटअप फायबर वगैरे लावलं असं आर्किटेक्टचे मॉडेल बनवतात ना त्यांना पण पिकं पाडील अशी बाबांची कलाकृती आहे. हो हो. सोडून जाऊ ना. इकडे जाऊ ना मैदानात. तर मंडळी पौष पौर्णिमा जी जानेवारी महिन्यामध्ये जी पौष पौर्णिमा असते यंदा थोडी लवकर आलेली आहे. तर या ठिकाणी म्हसा या ठिकाणी मुरबाड ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या ठिकाणी खूप मोठा असा बैल बाजार भरला जातो. खरं तर ही 10 ते 15 दिवसांची यात्रा असते आणि तुम्ही बघाल तर शासनही यामध्ये कुठेही मागे नाहीये. तुम्ही जागोजागी बघाल तर पोलीस होमगार्ड्स वगैरे आपल्याला इथे सुरक्षेसाठी अवेलेबल आहेत. आता या ठिकाणी आपण आलो आहोत बैल बाजारामध्ये आणि बैल बाजारात तुम्ही बघाल तर पशुवैद्यकीय जे अधिकारी आहेत खूप सारे अधिकारी आपल्याला या ठिकाणी बसलेले आहेत. ते सगळे जे या ठिकाणी जो बैलांचा व्यापार चालला जातो किंवा बैलांसाठी जे फर्स्ट एड किंवा काही बैलांना इजा झाली असेल किंवा कोणता आजार असेल किंवा काही साथीचे आजार गुरांमध्ये येतात त्यांचे जे उपचार वगैरे करण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरोखरच मी त्यांचा आपल्या चॅनल मार्फत आभार मानतो. की साहेब तुमचं नाव काय? डॉक्टर दीपक कंदारे. डॉक्टर दीपक कंदाळे आहेत आणि ते मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी आहेत तर सहाय्यक आयुक्त आहेत. तर आपल्याला ते थोडक्यात त्यांचा जो कॅम्प आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतील. नमस्कार. दरवर्षी म्हसा यात्रा ही निश्चितपणे होतच असते. ग्रामदेवताची यात्रा आहे आणि दरवर्षी इथे गुरांचा प्रचंड मोठा मेळावा आणि बाजार भरला जातो. बरोबर. त्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. पशुसंवर्धन विभागाचा 1962 नावाचा एक टोल फ्री नंबर आहे आणि इथे 24 तास सेवा देण्याचं प्रोव्हिजन आपण पशुसंवर्धन विभागाने केलेलं आहे. आणि याच्या उपर जर पशुपालकांना जर जोड्या बाहेर घेऊन जायच्या असतील त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे त्यासाठी 2 वेगवेगळे प्रकारचे प्रमाणपत्र लागतात. बरोबर. पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त यांचे. तर त्याप्रमाणे पशुसंवर्धन विभागाकडे इथे पूर्णपणे मनुष्यबळ नियोजन केलेलं आहे. 24/7 ही उपलब्ध राहणार आहे सेवा आणि पूर्ण उपचार मोफतपणे केल्या जाणार आहेत आणि पशुपालकांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि त्याप्रमाणे इथं औषधी साठा सुद्धा पुरेसा उपलब्ध करण्यात आलेला आहे. आणि याच्यासाठी यात्रा संपेपर्यंत शेवटचा प्राणी पशु इथून हल्लेपर्यंत आम्ही इथं सेवा देत राहणार आहे. आमच्याकडे मोबाईल व्हॅन सुद्धा 1962 अंतर्गत मोबाईल व्हॅन आहे. तर व्हॅन वगैरे सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे खरोखरच मी दरवर्षी या ठिकाणी येऊन व्हिडिओ काढत असतो पण आणि मी दरवर्षी बघतो की गुराढोरांना लंपीचा प्रादुर्भाव आपल्याला मागच्या काही वर्षात आपल्याला खूप करून जाणवत होता. पण मी यंदा बघतोय की खूप म्हणजे कुठेतरी एखादा जनावर लंपीने ग्रस्त दिसतंय. म्हणजे शासनाने जी घेतलेली दखल आहे ती खरोखरच चांगली आहे आणि मी खरोखरच त्यांचे सगळ्यांचा आभार मानेल. आणि ही व्हॅन म्हणजे 24 तास 24/7 आवर्स ही आपल्याला उपलब्ध असणार आहे. आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना किंवा जे गुरंढोरं या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी घेऊन येणार आहेत त्यांना आव्हान करेल की तुम्ही या शासनाने जे आहे आपल्यासाठी सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि विनामूल्य आहेत ते साहेबांनी सांगितलं आपल्याला. तुम्ही खरोखरच यांचा लाभ घ्या. आपण आता अशा ठिकाणी आहोत जिथे हे आकाश पाळणे वगैरे हा पूर्ण सेटअप जो आहे तो या लोकांनी बसवलेला आहे. तर आपण त्यांना विचारूया की हा सेटअप वगैरे त्याच्याबद्दल माहिती विचारूया.
तो आप यहाँ पे आते हैं तो कितने दिन के लिए यहाँ पे रहते हैं? यहाँ पे हम 15 से 20 दिन के लिए आते हैं हर साल के लिए। तो आपका मतलब एक्सपीरियंस कैसा है यहाँ का? बहुत अच्छा है, मगर अभी फ़िलहाल में बहुत परेशानी चालू है, परमिशन वगैरह नहीं मिल रही है, बहुत सारी बातें मसले। अच्छा, तो इतने आप कितने लोग आप यहाँ पे काम करते हैं? कम से कम हम यहाँ 50 लोग 100 लोग से करीब रहते हैं, 50-60 लोग कंटिन्यू रहते हैं हमारे पास। अच्छा, तो आप कितने दिन पहले यहाँ पे आते हैं? कम से अगर कम जतरा 3 तारीख को है तो आप कितने तारीख को कम आते हैं? से कम हमको 15-20 दिन पहले आना पड़ता है फिटिंग करने के लिए, बाकी के सब कामों के लिए। बाकी यहाँ के लोग भी बस सब ठीक है, एक्सपीरियंस बहुत अच्छा है, लोग अच्छे हैं, सपोर्ट करते हैं, सब है। अच्छा, तो अभी आप इधर 15 दिन के लिए रहेंगे? 15-20 दिन के लिए हम अभी यही रहेंगे। 3 तारीख को जत्रा चालू होने वाला है और 13 को खत्म होने वाला है, उसके बाद और 8-10 दिन रहेंगे। मित्रांनो, यात्रा म्हटली तर आकाश पाळणे, ब्रेक डान्स वगैरे, मोदका कुवा वगैरे खूप काही काही असतं छोट्या मुलांसाठी पाळणे वगैरे खूप काही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर जेवढे पाळणे आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्याच्या राईड्स आपल्याला करायला जेवढी मजा येते तेवढीच सेफ्टीची देखील महत्त्वाची असते. आणि आपण या सेफ्टीची प्रिकॉशन हे लोक कशा प्रकारे घेतात हे आपण त्यांना थोडक्यात विचारूया. सेफ्टी के बारे में तो हम पूरी तहकीकात करते हैं, पूरी लाइटिंग वगैरह चेक करते हैं, पहले 2 दिन पहले ट्रायल लेते और हम खुद बैठ के उसमें ट्रायल लेने के बाद हम खुद सर्टिफाइड होने के बाद फिर ओपन करते पब्लिक के लिए। तर त्यांनी सांगितलं की म्हणजे जेव्हा आता यात्रेला सपोज 2 दिवस चालू आहेत, आता 2 दिवसामध्ये आज वगैरे त्यांचा 2 दिवसात त्यांचा सेटअप एकदम कंप्लीट होऊन जाईल आणि त्यानंतर ते स्वतः बसून त्यांची जी ही पब्लिक आहे, त्यांचे जे वर्कर्स वगैरे आहेत ते स्वतः पाळण्यांमध्ये बसून ते ट्रायल वगैरे घेतात. परत जे लाईटिंगचे जे कनेक्शन आहेत वगैरे त्यांची सुद्धा ते एकदा पडताळणी करतात, त्यानंतरच हे पाळणे पब्लिकसाठी ओपन करतात. तर अशा प्रकारे सेफ्टीची चांगल्या प्रकारे प्रिकॉशन घेतली जातात किंवा या ठिकाणी जे नट बोल्ट्स वगैरे जॉईंट्स वगैरे आहेत ते व्यवस्थित हे टाईट झालेत की नाही त्यांची एकदा शहानिशा ते व्यवस्थित करूनच ते पब्लिकसाठी ओपन करतात. स्लॅम्बोसी मला तर चक्री म्हणून असं माहीत होतं, तर स्लॅम्बोसी असं नाव आहे. आणि या ठिकाणी हे युपीवरून आलेले आहेत, म्हणजे ते उपजीविकेचे साधन शोधायला कुठे आलेत बघा, यूपी मधून महाराष्ट्रामधून मशामध्ये आलेत. तो भाई कैसा है, मतलब कितना दिन रहते हैं इधर? 10 दिन का है. तो क्या है मतलब इधर ही रहने का, पैसा कमाने का और जाने का, बराबर. एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलचं नाव जर तुम्ही सांगून आला तर 1 पर्सनला तुम्हाला राईड फ्री देतील. भाई नाम क्या है आपका? लालजी. अरे क्यों शर्माते? लालजी. आपका नाम? रवि कुमार लालजी. आप इनसे यांना भेटून तुम्ही एक राईड फ्री घेऊ शकता आपल्या चॅनल मार्फत. तर चला जाऊया आणि या. तर मंडळी, आपण आहोत आता जो मशाचा जो खामलिंगेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्याच मागे आहोत आणि इथे मिठाई बनवली जाते. आणि हे दादा आहे. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव साईनाथ पांडुरंग शिंदे. साईनाथ पांडुरंग शिंदे. आणि त्यांचं जवळपास मी बॅनर बघतोय 67 वर्ष झालं त्यांची ही परंपरा आहे. आणि जर तुम्ही मशाच्या यात्रेला येताय तर इथली मिठाई खूप फेमस आहे. कोणी इथे आले तर मिठाई घेतल्याशिवाय घरी जात नाही. तर दादा आपल्याला थोडक्यात या मशाच्या यात्रेबद्दल आणि त्यांच्या या मिठाईच्या शॉपबद्दल थोडक्यात आपल्याला सांगतील. साधारण मसा यात्रा ही 150 वर्ष झाली आहे. 150-200 वर्षाची परंपरा आहे. अच्छा. पूर्वीपासून यात्रा चालू आहे आपली. आम्हाला जवळजवळ 67-68 वर्ष झाली इथे. अच्छा. मसा यात्रेत जवळजवळ हे आता आतोली आणि जांभूळ हे 2 वस्तू आम्ही इथं बनवले. जे भाविक येतात ते मिठाई घेतल्याशिवाय इथून जात नाही. आणि इथे हातोली आणि जांभूळ ही माव्याची बनवली जाते. अच्छा. इथल्या जवळजवळ आमचे 1001 क्विंटल मावा संपला जातो. दरवर्षी 1001 क्विंटल मावा संपला जातो इथे. आणि भाविक येतात आणि इथे आता अजून यात्रा चालू सुरुवात झाली नाही तरी पण भाविकांची रीक चालू आहे. आणि जर तुम्ही अजून 2 दिवसात येणार ना तर इथे आम्हाला जेवायला फुरसत नसते. बरोबर. एवढी इथे गर्दी असते. तर अशा ठिकाणी ही यात्रा इथं संपन्न होत आहे. तर मंडळी, दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं जवळपास 67 ते 68 वर्षांचं हे त्यांचं मिठाईचं दुकान आहे. आणि आता जस्ट म्हणजे 3 दिवसानंतर मसा जो मुख्य यात्रा आहे ती चालू होणार आहे. तर त्यांनी आता मिठाईचं काम चालू आहे, हातोडी वगैरे बनवलेले आहे. आणि त्यांनी सांगितलं की 1000 क्विंटलपर्यंत मावा इथे म्हणजे त्यांच्या मिठाईमध्ये वापरला जातो. म्हणजे तुम्ही समजू शकता किती उलाढाल इथे केली जाते. अशा प्रकारे ही ठाणे मुरबाडमधील एक सगळ्यात मोठी अशी माशाची यात्रा आहे, खूप फेमस अशी यात्रा आहे. आणि या ज्या पंचक्रोशीतील जे गावकरी आहे त्यांचे इथे शॉप्स असतात किंवा ते जे शेतीसाठी लागणारे साहित्य आहे त्यांनी वर्षभरातून, कारण की वर्षभरातून एकदाच भरणारी ही जत्रा त्यांच्यासाठी खूप हे महत्त्वाची असते. आणि त्यांनी जे वर्षभर पिकवलेलं धान्य किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत ते इथे त्यांचा खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा या ठिकाणी केले जातात. तर आता आपण त्यांनी मिठाई कशा प्रकारे बनवली वगैरे ते थोडक्यात बघणार आहोत. आणि बाकी अजून काय काय मशाच्या यात्रेमध्ये आता सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारे तयारी चालू आहे ते आपण बघणार आहोत पुढे.
तर मंडळी अशा प्रकारे आहे ही म्हशाची यात्रा आणि 2 दिवसात म्हशाची यात्रा चालू होणार आहे. तर मी तुम्हाला सांगेल की खरंच या म्हशाच्या यात्रेला या, कारण की पहिले आधीच्या 2 दिवशी जी तयारी आणि जे वाईब्स आहेत ते खरंच भारी आहेत. असं मला पण राहत नाही की 3 तारखेची वाट बघवत नाही आहे. मी नक्कीच येणार आहे. तुम्ही देखील या म्हशाच्या यात्रेला या. आणि म्हशाच्या यात्रेला जर तुम्ही येणार आहात तर मी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं सांगेल की तुम्ही कॅश कॅरी करा, कारण की या ठिकाणी नेटवर्कचा खूप इश्यू आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही खरेदी विक्री करायचे तर तुम्ही कॅश कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला जो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे जे प्रॉब्लेम फेस करावे लागतील ते करावे लागणार नाहीत. तर अशा प्रकारे ही आहे म्हशाची यात्रा. जेव्हा म्हसा चालू होईल तेव्हा देखील आपण ब्लॉग टाकणार आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही बघा आणि पुढचे अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. आणि ॲक्च्युअलमध्ये म्हशाची यात्रा कशी असते ती आपल्याला तेव्हा बघायला मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो नक्की बघा. 2-3 दिवसात तो देखील व्हिडिओ आपला येणार आहे मुख्य जत्रेचा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय खामलिंगेश्वर महाराज की जय आणि जय म्हसोबा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.